आज मिर्जापूर रेप आणि मर्डर केस यामध्ये माननीय कोर्टाने निकाल दिलेला आहे। यामध्ये प्रत्येक सेक्शन ज्याच्यामध्ये आरोपी विरुद्ध चार्ज प्रूव्ह केले होते त्या 3 मृत्यूदंड आणि इतर सर्व सेक्शनमध्ये मॅक्सिमम पनिशमेंट जे कायद्यानुसार आहे ते आरोपीला देण्यात आलेली आहे। यासाठी सर्वप्रथम मी माननीय कोर्टाचा अभिनंदन करतो की जज साहेबाने त्याची समर वेकेशन सोडून हा खटला जे आहे ते कंटिन्युअस कोणताही ब्रेक न घेता चालवला। त्याच्यानंतर या गुन्ह्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून स्पेशल पीपी श्री अजय मिसर साहेब जे सध्या आमच्या बरोबर इथे आहात त्यांचा आणि त्यांची टीमचा विशेष अभिनंदन आहे की त्यांनी पुण्यात मुक्काम करून दररोज उशिरापर्यंत या केसमध्ये स्टडी करून साक्षीदाराबाबत सगळ्या माहिती करून आरोपीला काय शिक्षा द्यावी यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि आरोपीचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं। त्यात प्रॉसिक्युशन कडनं आम्ही एकूण 12 सुप्रीम कोर्टाचे लँडमार्क जजमेंट हे पटलावर ठेवलेत आणि त्यावर युक्तिवाद केला। प्रॉसिक्युशनचा युक्तिवाद असा होता की हा जो आरोपी आहे ज्याचं वय 65 वर्ष आहे त्यांनी 3 वर्षाच्या बालिकेवर हे अत्याचार केलेले आहे। हे प्री प्लॅन्ड कॉन्स्पिरसी होती आरोपीची। आरोपी घटनेच्या काही दिवस आधी त्या गावात जाऊन राहिला। ही बालिका तिच्या केवळ आजीसोबत राहते आहे हे आरोपीने पडताळून बघितलं। आरोपीने जागेची रेकी केली। आरोपीने घटनास्थळ हे निश्चित केलं, तिथे त्याचं सामान नेऊन ठेवलं आणि आरोपी काही दिवस वास्तव्यास तिथे गेला। त्यानंतर आरोपीने अतिशय थंड डोक्याने लहान मुलीला गाईचं वासरू दाखवतो हे सांगून त्या घटनास्थळाकडे नेलं। जाताना तिला गाठीशेवचं आमिष दाखवलं, गाठीशेव दिली आणि तिथे नेऊन ह्या बालिकेवर अत्याचार केले। यात अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे सीसीटीव्ही फुटेजेसच्या माध्यमातून 3:12 आरोपी ह्या बालिकेला तिथे नेतो आहे आणि 3:51 हा एकटा बाहेर येतोय। असा हा एकूण 39 मिनिटाचा जो कालावधी आहे ह्या कालावधीबद्दल सविस्तर युक्तिवाद करण्यात आला। यासोबत आरोपीचे वैद्यकीय